चांदवड येथील भाजपाचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर आत्माराम कुंभारडे यांनी कार्यकर्ता मेळावा बैठकीत येत्या 2 दिवसात जो काही निर्णय घेऊ तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल का असा सवाल करीत सर्वांनी हात उंचावून त्यांना पाठिंबा दिला। तर एकच फॅक्टर कुंभारडे डॉक्टर या घोषणांनी चंद्रभागा लॉन्स परिसर दणाणून सोडला। यावेळी डॉक्टर कुंभारडे यांनी 10 वर्ष एकनिष्ठ राहून विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना आपण साथ दिली। त्यांनी तर कधी जनतेचे व मतदारसंघातील नागरिकांचे फोन उचलले नाही। मात्र चांदवड येथे राहत असल्याने रात्र बेरात्री पोलीस स्टेशन, तहसीलदार कचेरी, पंचायत समिती या माध्यमातून जनतेची कामे केली। मात्र डॉक्टर आहेर यांच्याकडून दरवेळी सापत्न भावाची वागणूक दिली। त्यांना निवडणुकीच्या तोंडावर चांदवड देवळा भागातील उमेदवार म्हणून केदा आहेर यांचे नाव दिसले मांडो, भूषण कासलीवाल किंवा बाळासाहेब माळी यांचे नाव का दिसले नाही असा सवाल करून केदा आहेरांनाही त्यांनी फसवले। दोन्ही निवडणूक मनापासून काम केले। त्यांच्या विजयामध्ये आमचाही सिंहाचा वाटा आहे। मात्र त्यांनी आम्हाला पाहिजे तशी वागणूक दिली नाही अशी खंत व्यक्त करून येत्या 2 दिवसात जो निर्णय घेईल तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य राहील ना असा सवाल करून मी लढणारा कार्यकर्ता नाही, लढणारा कार्यकर्ता आहे असे प्रतिपादन डॉक्टर आत्माराम कुंभारडे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात काढले। तर आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी चांदवड देवळा मतदारसंघातील प्रलंबित प्राणी प्रश्नावर काय काम केले याबाबत त्यांनी सांगावे असेही डॉक्टर कुंभारडे म्हणाले। चांदवड येथील चंद्रभागा लॉन्स येथे चांदवड देवळा मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी संदर्भात व भविष्यात राजकीय वाटचाल ठरविण्यासाठी कार्यकर्ता बैठक संपन्न झाली। यावेळी श्री हरी ठाकरे, उमेश देवरे, अशोक ठाकरे, चव्हाण सर, भाऊसाहेब नाथपाडे, संदीप देवरे, संतोष जामदार, प्रशांताप्पा ठाकरे, विजय गांगुर्डे, शेकापचे वाघेरे, प्रभाकर ठाकरे यांची भाषणे झाली। तर सूत्रसंचलन विजय कुंभारडे यांनी केले व प्रास्ताविक शरद पवार यांनी केले। व्यासपीठावर डॉक्टर आत्माराम कुंभारडे, सुशीर पलोड, प्रभाकर ठाकरे, प्रकाश जाधव, सीताराम मांदळे, गोरख ढगे, मनोज बांगरे, संजय पगारे, रावसाहेब गांगुर्डे, बाळासाहेब कावळे, राजेंद्र ठाकरे, विठ्ठल चव्हाण आदींसह मान्यवर उपस्थित होते। मेळावा व कार्यकर्ता बैठकीस प्रचंड गर्दी होती। तर चंद्रभागा लॉन्सचे सभागृह भरले होते। आपण मेळावा घेतला, नेमकी आपली भूमिका काय असणार? कार्यकर्त्यांची इच्छा काय आहे, कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आदेश काय आहे। खऱ्या अर्थानं मी कार्यकर्त्यांवर मोठा झालेला नेता आहे, त्यामुळे कार्यकर्ते माझ्यासाठी जो आदेश देतील, कार्यकर्ते मला ज्या सूचना करतील त्या सूचनाचं मी पालन करेन। कार्यकर्ते उद्या म्हटले अपक्ष निवडणूक लढवायची तरी माझी तयारी आहे। कार्यकर्ते म्हटले चांदवड देवळा विकास आघाडी तयार करून त्या ठिकाणी सर्व पक्षांना एकत्र घेऊन आपण त्या ठिकाणी निवडणूक लढावी, ती पण माझी तयारी आहे। अन्यथा कार्यकर्त्यांनी जर मला सांगितलं की नाही डॉक्टर साहेब यावेळेस आपण कोणाला तरी चांगल्या व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे आणि त्याला या मतदारसंघाच्या विकासासाठी निवडून आणलं पाहिजे, त्याबरोबर पण माझी जाण्याची भूमिका आहे। परंतु ही निवडणूक लढवावी ही माझी इच्छा आहे। तुम्ही भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहात, पण भाजपचा उमेदवार इथे दिलेला असताना ही भूमिका घेण्याची वेळ का आली? भारतीय जनता पार्टीने मला 2014 मध्ये उमेदवारी देऊ केली होती। माननीय विनोदजी तावडे साहेबांनी माझा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आणि तो प्रवेश देताना अशीच चर्चा झालेली होती किंवा अशीच कमिटमेंट झालेली होती की त्यावेळेस मला उमेदवारी देणार, म्हणूनच माझा प्रवेश त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये झाला। पण दुर्दैवानं त्या ठिकाणी शेवटच्या काही काळामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर राहुल आहेर यांना उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात आली आणि राहुल आहेरांना त्या ठिकाणी उमेदवारी दिल्यानंतर ते निवडून आले। 2019 लाही पुन्हा भारतीय जनता पक्षाने माननीय सन्माननीय गिरीशमजी महाजन साहेब यांनी सांगितलं की तुम्हाला उमेदवारी देतो, म्हणून मी त्यावेळेस पूर्ण तयारी केलेली होती आणि त्यानंतरही माझी शेवटच्या मिनिटाला पुन्हा उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात आली नाही। म्हणून दरवेळेस जर पक्ष माझ्यावर अन्याय करत असेल तर मला ही भूमिका घ्यावीच लागेल। म्हणजे आता तुमची ठाम भूमिका आहे का जो उमेदवार भाजपने दिलेला आहे त्याच्या विरोधात काम करायचं? नाही, ती भूमिका अजूनही नाही। परंतु जे विकासाचे प्रश्न अजून प्रलंबित राहिलेले आहेत, ज्या प्रश्नांसाठी मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही देवेंद्रजींवर विश्वास ठेवला, गिरीश महाजन साहेबांवर विश्वास ठेवला, राहुल दादा आहेरांवर त्या ठिकाणी विश्वास ठेवला की आमचा सर्वात महत्वाचा ज्वलंत प्रश्न आहे म्हणजे आमच्या शेतीच्या पाण्याचा, हायराईज कॅनलचा, त्या ठिकाणी छोटे मोठे बांधारे आहे, हातयाड असेल त्या ठिकाणी कार्डो असेल, हे प्रश्न मार्गी लागले पाहिजे। त्यांनी त्यावेळेस आश्वासित केलं होतं की ते आम्ही ते प्रश्न सोडू। आजही ते जनतेसमोर सोडवायला तयार असतील आणि पक्षनिष्ठेने आदेश दिला तर आम्ही त्यांचाही विचार करू। ओके, थँक्यू। नाशिक लोकशाही न्यूज साठी देविदास जाधव,